निघालो उज्जैनला. पुण्यातून ट्रेनचं बुकिंग आहे आणि आमचा पहिला ट्रेन प्रवास. इंदोरी पोहे म्हणजे जे फेमस आहेत इंदिरा ओंकारेश्वर. आमच्या सगळ्यांची चहा पार्टी चालू आहे. उज्जैन या रिक्षामध्ये फिरवणार आहेत श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा. त्यांचं एज्युकेशन आणि या सगळ्या गोष्टी या आश्रमात करायच्या म्हणजे महाकाल जय श्री हमको बहुत बड़ी अतिशय प्रसन्न असं वातावरण इकडे. हाय हॅलो नमस्कार. तर इकडे जवळ आहे. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे जरा. तर ब्लॉग स्पेशल आवाज येणार नाही पुढे. तर ब्लॉग स्पेशलच असतो कारण आजचा एक खूप दिवसातून मी ट्रिप काढली. आणि ट्रिप म्हणजे बाहेर जुना प्लॅन होता की उज्जैनला जायचा. तर मी निघालो उज्जैनला. पुण्यातून ट्रेनचं बुकिंग आहे आणि ही ट्रेन आहे आपली. तर आमच्यासोबत आहेत रवी किरण चोरगे. काय सांगशील रवा? हाय, मस्त एन्जॉय करणार आहे आम्ही. उज्जैनच्या ट्रिपबद्दल सांग ना. काय कसं निघालो तिथून पुण्यातून आणि मस्त ट्रेन प्रवास सगळा प्रवास करणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार. मला प्लेनपेक्षा ट्रेनचा प्रवास खूप आवडतो. त्यामुळे म्हणलं ट्रेननीच जायचं. सो आमचं ठरलं होतं खूप दिवसापूर्वी. सो तसं हे करून आम्ही आत्ता टुवर्ड्स उज्जैनला निघतो. चला ब्लॉग कंटिन्यू करा. जेवढं फुटेज होईल तेवढं मी दाखवतो. बाय. थँक्यू. ट्रेनचा प्रवास करा. जास्त ट्रेन केलो नाही. दुसऱ्यांदा गिरणारला एकदा केलं होतं सोमनाथला. आता परत त्याला हा प्लॅन आणि सोबत आणि आमचा पहिला ट्रेन प्रवास. जास्त एक्साइटेड आहोत. आणि आमची सकाळ झाली आहे. वाव बरोबर. तर मॉर्निंग झाली आहे आणि दिवसाची सुरुवात झाली. अजून आम्ही ट्रेनमध्येच आहे. तर आता आम्ही पोहोचणार आहोत इंदोरला. इंदोरवरून पुढे जाणार ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ म्हणजे महादेवाचं. सो आम्ही संध्याकाळी आज माघारी रिटर्न उज्जैनला येणार ना महाकालला. सो असा आजचा रूट असा आहे. आजचा डे एक्सप्लोर असा आहे. तो बघू कसं काय होतं आहे. म्हटलं की मॉर्निंग झाली तर ब्लॉग सुरू करावा. मॉर्निंगपासून रात्री आम्ही म्हणजे सकाळी आता अजून 7:30 पावणे 8 वाजलेत सकाळचे. जस्ट इंदोरमध्ये पोचलो आहे आम्ही. जस्ट इंदोरमध्ये पोचलो आणि पहिली भूक लागली म्हटल्यानंतर पहिलं नाश्ता केलाचा पाहिजे. तो आम्हाला एका इथे स्टेशनच्या जवळच इंदोरी पोहे म्हणजे जे फेमस आहेत इंदोरमधले. तर ते इंदोरचे पोहे खायला आम्ही आलो आहे. जस्ट दर्शन झालं. खूप गर्दी भयानक म्हणजे प्रचंड गर्दी संडे असल्यामुळं. आणि दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर एक ब्रिज आहे जो नर्मदा नदी आहे. तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो. खूप भारी व्ह्यू आहे. म्हणजे आत्ता सनसेट होतो आहे आम्हाला आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा असा व्ह्यू आहे आणि हे मंदिर आहे ओंकारेश्वर. अच्छे से लगाना एकदम. हाँ बस. महाकाल वाला है क्या? पक्का प्लास्टर हो गया. डन. थैंक यू भाई. चाय पियेंगे कहाँ पे? इधर वो है ना चाय की दुकान. इरवा तिथे चाय प्यायचं का? तुम लोग कुछ खाओगे? हाँ वही बोल रहे थे इसके लिए चाय पियेंगे. जो आपकी मर्जी हो खिला दो. बिल्कुल चलो. बिल्कुल दे रहे. कमाल. हमारे पास पैसा नहीं था
तर आमच्याकडे पैसे नव्हते सुट्टे द्यायला, तर त्यांना म्हटलं आपण चहा पिऊया. आमच्या सगळ्यांची चहा पार्टी चालू है. ज्यादा मिठाई कैसा लगा हमको तिलक लगा के? मीडियम दो, हाँ? ज्यादा मीठा नहीं देते हैं. अच्छा लगा, बहुत बढ़िया लगा है आपने मेरे को और दोस्त को भी मेरे, है ना? मस्त एकदम दिख रहा है कमाल ना. एकदम छान असं लावलंय. गुड मॉर्निंग. आणि उज्जैनची सकाळ झाली आहे. आम्ही रात्री लेट उज्जैनमध्ये पोहोचलो आणि रात्री ट्रॅव्हलिंगमध्ये काही फुटेज घेता आले नाही. सो आत्ता मॉर्निंग झाली आणि म्हटलं डे 2चा व्लॉग सुरू करावा. तर सकाळ झाली आहे, मस्त 8 वाजलेत आणि आता आवरलं आहे आणि आता निघालो आहे दर्शनाला महाकाल. तर उज्जैनचं आज महाकालचं दर्शन घ्यायचं आहे, परत कालभैरवचं दर्शन घ्यायचं आणि अजून तिथे काही 1-2 मंदिरं आहेत ते पण बघायचं आहे. सो आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज बघू काय कसं काय होतं आहे. सो दिवस कसा काय हे येतोय, जेवढं मिळेल तेवढं घेता येईल, कारण गर्दीमुळं काही घेता येत नाही. खूप गर्दी आहे. काल ओंकारेश्वरला खूप गर्दी होती, त्यामुळे दर्शनाच्या तिथं फुटेज काहीच घेता आलं नाही. जेवढं होतं तेवढंच तुम्हाला घेता आलं, पॉसिबलच. अशोक पवार राजपूत यांची आम्हाला ही आता रिक्षा मिळाली आहे आणि ते आम्हाला अख्खं उज्जैन या रिक्षामध्ये फिरवणार आहेत. म्हणजे आम्हाला ते आम्ही काल भैरव निघालो होतो आणि ते भेटले आम्हाला. त्यांना सांगितले की असं असं जे आहे आणि ते आम्ही ते फिरवतो. तर ते भेटले. आता आमचा दिवस त्यांच्याबरोबर आहे सफर आजची. त्यामध्ये सगळी मंदिर आहेत. महाकाल असेल, परत कालभैरव असेल आणि इथे अजून एक 3-4 मंदिरे आहे ना. हां 4 म्हणजे एक 5-6 मंदिरं सगळे. तो आम्ही या रिक्षामध्ये सफर असेल. तुम्हाला अशा रिक्षा आपल्या मंदिराच्या जवळ आसपास मिळतात, तिथून हे सगळं फिरवतात. म्हणजे हां पत्रकार है हम, महाराष्ट्र के पत्रकार है महेश जाधव. तर हे सगळं या रिक्षातून आजचा प्रवास घेतणार आहे. कशी सफर होणार आहे, काय होणार आहे, कंटिन्यू करा. बाकी तुम्हाला दाखवतो दर्शन द्यायचं. चलो संदीप. पहिलं डेस्टिनेशन आमचं म्हणजे आजच्या दिवसाच्या ट्रीपमध्ये तर ते स्थिरमन गणेश मंदिर आहे. सो पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन निघालं होतं. हे एक असं मंदिर आहे माझं गणपतीचं मंदिर. चलो का जय धमदर. महाकालला जायच्या आधी कालभैरवला यावं लागतं आणि आत्ता जस्ट कालभैरवचं दर्शन झालं आहे. सो कालभैरवच्या दर्शनानंतर महाकाल करायचं असतं. सो आधी कालभैरव केला. जय महाकाल. आता पुढचं डेस्टिनेशन बघूया. मग नेहमीप्रमाणे आपलं मराठी पब्लिक भेटलं, म्हणजेच पुण्यातली लोकं तिथे पाहायला मिळाली. खूप भारी वाटलं मराठी पब्लिकला भेटून तिथे, कारण सगळे आउट ऑफ स्टेट लोकं भेटत होती. अभी हमारा फोटो का 20 रुपये ले रहे हैं. चलो फोटो का पैसा. काल भैरव का दर्शन कराया हम जा रहे अशोक पवार जी है ना. हाँ अशोक पवार जी ने. तो हम आगे जा रहे, कहाँ जा रहे हैं? मंगलनाथ मंदिर जा रहे हैं. मंगलनाथ और पूरे विश्व का एकमात्र मंदिर है. पूरे वर्ल्ड और पूरे वर्ल्ड में और विश्व में एक ही मंदिर है इसका, जो है भारत का सेंटर का मंदिर है. भारत का सेंटर का मंदिर. 9 ग्रहांचं मंगल ग्रहाचं जन्मस्थान आहे. मग अशोकजींनी माझ्या हातात रिक्षा दिली आणि मग काय जय महाकाल म्हणत रिक्षाचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि वुंग 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 करत रिक्षा पळवत नेली. रव्या काय इथे याचा अभ्यास करत होते. कृष्ण, बलराम आणि सुदामा या एवढ्या शास्त्रांचा इथं अभ्यास करत होते. हां शिक्षा, आयुर्वेद. अरब्या आयुर्वेद प्रधान, संगीत, यज्ञ, अग्नि सर्व प्रधान.
हे आहे महर्षी सांदीपनी आश्रम आणि या आश्रमाचं एक वैशिष्ट्य आहे की इथे श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा त्यांचं एज्युकेशन आणि या सगळ्या गोष्टी या आश्रमात करायच्या म्हणजे शिकत होते. आणि आत्ता तुम्ही बघितलं ते म्हणजे 14 विद्या ज्या आहेत आपल्या भारतातल्या त्याच्यामध्ये खूप काही येतं म्हणजे वेद येतं, आयुर्वेद येतं, संगीत येतं. त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आत्ता जे तुम्हाला मी दाखवलं तिथं ते घेत होते 4 जण. सो एक खूप पवित्र भूमी मांडली जाते इथली आणि जी बहुत बहुत धन्यवाद. हमको बहुत बढ़िया आपने दर्शन दिखाया. पूरा महाकाल घूमने आया और हम बता रहे हैं जिनको महाकाल आने के बाद सब घूमना है तो ऐसे ही अशोक जी और अशोक जी मिलेंगे. अशोक जी को भी मिलो. हमारे इधर है अपने महाकाल के मंदिर के पास. बहुत अच्छा ट्रिप आपने किया हमको. आता जस्ट महाकालला पोचलो आहे आणि आता माहीत नाही पुढे आता आम्ही एंटर करतोय मंदिरात. तर मोबाईल अलाउड नाही असं कळते आतमध्ये. तर मोबाईल नेता नाही येणार त्यामुळे फुटेज घेता येणार नाही. त्यामुळे जितकं काय होईल ते पॉसिबल. बरोबर. नमो पार्वती मातये हर हर महादेव. हाय हॅलो. तर आत्ता दर्शन झालं आहे महाकालचं आणि बाहेर पडलो जस्ट. हे मागे मंदिर आहे महाकालचं. हे मंदिर आहे कारण आत मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे फुटेज काय घेता नाही. सो डायरेक्ट दर्शन झालं महाकालांच्या आशीर्वादानं. सो डायरेक्ट मंदिरात गेलो आणि दर्शन झालं. सो खूप भारी दर्शन, खूप प्रसन्न वाटतं दर्शन करून आल्यामुळं. आणि तेच होतं की फुटेज घेता येत नाही पण म्हटलं फुटेज घेऊयात. कसं झालं दर्शन? छान असं दर्शन झालं आणि मजा आली एकदम. इतकं छान वाटतंय मंदिराच्या परिसर. कसं वाटलं 2 दिवसाची प्रतीक्षेनंतर महाकालांच्या म्हणजे आपल्या शंकराची ती एवढ्या जवळून दर्शन झालं इतकं मस्त वाटतंय आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण इकडे. डायरेक्ट दर्शन सगळ्यांनी झालं. यायला पाहिजे इथे. डायरेक्ट दर्शन झालं आणि डायरेक्ट दर्शन घ्या. संदीप जी कैसा लगा? बहुत अच्छा लगा हमको. भाई लोग मतलब बोलिए तो भगवान के दूध की तरह मिले अपने को. हम तो ओंकारेश्वर में पीने गए थे वहाँ दोनों भाई लोग मिले. इनके साथ इतना मजा आया लाइफ में. मैं सोचा नहीं था कि ये थ्रिल भी होगा अपनी लाइफ में और इस तरह से मैं इंजॉय करूँगा ट्रिप पे. क्योंकि मैं अकेले आया था जनरली घूम रहा था ऐसे ही. लेकिन भाई लोग के साथ बहुत मजा आया. तर अशा प्रकारे आमचा उज्जैनचा प्रवास आत्ता ट्रिप आमची संपती आहे. कारण संध्याकाळचे 6 वाजले म्हणजे 6ला 15 मिनटं कमी आणि आमचं प्लॅटफॉर्म आहे आणि आता आमची ट्रेन येणार आहे 6ची पुण्याची. तर तो आमचा प्रवास संपतोय आता. आणि अशी आमची ट्रिप ठरली होती खूप दिवसापूर्वी. ती ट्रिप प्लॅन होता आणि सक्सेसफुल झाली. मी सांगेन जितकं फुटेज होता येईल ते तुम्हाला दाखवता आलं कारण काही ठिकाणी पॉसिबलच नव्हतं फुटेज घेणं. सो ओंकारेश्वर झालं, महाकाल झालं आणि आपलं हे कालभैरव झालं. सो हे सगळं तुम्हाला जितकं दाखवलं ते दाखवलं आणि अशी ट्रिप संपली आहे आमची. आणि आता आम्ही निघतो पुण्याच्या दिसतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता सनसेट झाला आहे मला वाटतं सण गेला आहे आणि आमचा प्रवास पण संपला आहे. सो असंच काहीतरी नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. चलो बाय बाय. जय महाकाल.